पंचगंगा प्रदूषण रोखा अन्यथा 1 मे पासून आमरण उपोषणास बसून इचलकरंजी शहराचा पाणी उपसा बंद पडणार, धनाजी चोडमुंगे। इचलकरंजीमधील प्रोसेस इंडस्ट्री आणि महापालिकेचे मैलायुक्त सांडपाणी काळा ओढा व लक्ष्मी ओढा या दोन्हीतून पंचगंगा नदीत मिसळते आणि त्यामुळेच पंचगंगा नदी प्रदूषित होते। कोणतेही प्रदूषित पाणी थेट नदीत सोडणे बेकायदेशीर असताना वरील दोन्ही घटक पाणी नदीत सोडतात, त्यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। दूषित पाणी पंचगंगा नदीत सोडण्यास चे बंधन केल्यास 1 मे पासून इचलकरंजी शहराला होणारा पाणी उपसा बंद पाडून त्या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चोडमुंगे यांनी प्रांताधिकारी यांना दिलेला आहे। एका निवेदनाद्वारे दिला आहे। रासायनिक पाणी नदीत येऊन नदी पूर्ण प्रदूषित झाली आहे आणि याचे दुष्परिणाम शिरोळ तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत आहेत। या भागात साथीच्या आजाराने थैमान घातले जाते, तसेच शेती नापीक होण्याच्या स्थितीत आहे। गेली 20 वर्ष प्रदूषणाचे चटके तालुक्यातील 11 गावातील नागरिक सोसत आहेत, पण यापुढे हे प्रदूषण सोसण्याची नागरिकांच्यात कुवत राहिलेली नाही। 17 एप्रिल रोजी शिरोळ तालुका बंद ठेवून नागरिकांनी काळा ओढा बांध घालून प्रदूषित पाणी रोखले होते, पण पाण्याच्या अतिप्रवाहात हा बांध फुटून पुन्हा प्रदूषित पाणी पंचगंगेत गेले होते। काल पुन्हा तो बांध दुरुस्त करून पाणी अडवले आहे। तो बांध फुटणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी आहे। प्रोसेस व महापालिकाचे प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत येत राहिल्यास 1 मे 2026 पासून आम्ही सर्व तालुक्यातील नागरिक आमरण उपोषणास बसू। तसेच इचलकरंजीतील नागरिकांची गैरसोय होत असली तरी आम्ही आमच्या हक्कासाठी शहराला होणारा पाणीपुरवठा उपसा बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे। प्रदूषणाच्या संदर्भात पुन्हा एकदा आता प्रांत साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि परवाच्या 17 तारखेच्या आंदोलनाला प्रशासनानं जे आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्याचा पहिला निषेध केलेला आहे। आता यानंतर आम्ही आता महापालिकेच्या आयुक्तांना पण भेटणार आहे आणि जोपर्यंत या काळ्या ओढ्यातलं पाणी पंचगंगेमध्ये मिसळायचं बंद होत नाही तोपर्यंत पंचगंगा प्रदूषण मुक्त होणार नाही। आणि अशा पद्धतीनं जर नगरपालिका आणि प्रांताधिकारी जर आमच्या गोष्टीकडे बघणार नसतील तर आम्हाला सुद्धा आता टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, अशा रीतीचं निवेदन आम्ही आता प्रांत साहेबांना दिलेलं आहे। आणि 1 तारखेला इचलकरंजी शहराला जे पाणी पुरवठा केला जातोय मजरेवाडी कुरुंदवाडच्या तिथून, त्या ठिकाणी 1 तारखेला आम्ही सगळे आमरण उपोषणला त्या 11 गावातले नागरिक बसणार आहे। आणि आता यानंतर आम्ही इचलकरंजीमध्ये येणार नाही तर इचलकरंजीच्या लोकांना आता ह्या कुरुंदवाडमध्ये यावं लागेल, अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। जर तुम्ही तुमचं घाण पाणी आम्हाला तुम्ही पाजणार आणि चांगलं पाणी मात्र तुम्ही तुमच्या शहराला घेणार, हे कुठंतरी चुकतंय आणि हे इथल्या नागरिकांच्यावर, आमच्या पंचगंगा घाटावरच्या नागरिकांच्यावर अन्याय करणार आहे। हे जर असंच पुढे चालू राहिलं तर इचलकरंजी शहराला सुद्धा तुम्ही घाण पाणी उचलून घेऊन जावा, आमचं शुद्ध पाणी आम्ही तुम्हाला देणार नाही, अशा पद्धतीची ही भूमिका आहे। आणि हे टोकाचा जरी निर्णय असला, तिथल्या जनतेवर अन्याय करणारा जरी असला तरी प्रशासनाचे डोळे याशिवाय उघडणार नाहीत आणि आमच्या पंचगंगा प्रदूषणाच्या गोष्टीकडं ही गांभीर्यानं पाहणार नाहीत, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे।